गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा पटकन. अटेंडन्स मार्क करा. टीचर 15 लेसन पासून आहे. काय 15 लेसन पासून आहे. ओके. तर हॅलो, चला तर आज आपण उद्या तुमचा ईव्हीएस 2 चा एक्झाम आहे. ईव्हीएस 2 चा पेपर आहे ना, तर आज आपण ईव्हीएस 2 चा रिव्हिजन घेऊया. ओके. तर साची, तुला माहिती आहे किती लेसन आहेत एक्झामला? कुठल्या लेसन पासून आहे साची? मायर कुठल्या लेसन पासून आहे? साची, माईक ऑन कर. कुठल्या लेसन पासून आहे माहितीये का साची तुला? 15 हॅलो, टीचर 15 लेसन पासून आहे. टीचर 14 लेसन पासून आहे. ओके. 14 लेसन पासून आपण स्टार्ट करूया. 13 पासून स्टार्ट करूया. ओके. आय थिंक मला असं वाटतं 13 पासून आहे. शिवाजी गिव्ह स्लीप टू एम्परर. ओके. चला, तर मी काय क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे, तुम्ही सांगायचे. सगळ्यांना स्क्रीन दिसते? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके. चला, एकेकाने मला क्वेश्चन आन्सर्स सांगायचे. ओके. चला, तर फर्स्ट लेसन नंबर 13 घेऊया आपण. शिवाजी गिव्स दी स्लीप टू दी एम्परर. ओके. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय? शिवाजी महाराज अटेंडेड द एम्परर दरबार. इट वॉज एम्परर औरंगजेब डॅश बर्थडे. 50th, 40th, 60th. कोण सांगणार 14 मला? 14 एकाने 15th आहे. 50th आहे. ओके. एकाने सांगायचं आन्सर. ज्याला येतं त्यांनी फक्त माईक ऑन करायचं. सगळ्यांनी एक साथ करायचं नाहीये माईक ऑन. ओके. मी सांगेल त्यांनी सांगायचंय मला. आन्सर इज 50th. 50 बर्थडे होता कोणाचा? औरंगजेबचा. डॅश लेफ्ट फॉर द आग्रा टू विजिट द एम्परर. डॅश लेफ्ट फॉर आग्रा टू विजिट द एम्परर. साची सांग, कोणी आग्र्यावरून म्हणजे एम्पररला विजिट द्यायला आग्र्याला गेले? डॅश लेफ्ट फॉर आग्रा टू विजिट दी एम्परर. साची? यस टीचर. हा, आन्सर काय? शिवाजी डॅश. महाराज. यस, शिवाजी लेफ्ट फॉर द आग्रा टू विजिट द एम्परर. ओके. नेक्स्ट. माइक ऑफ करा. माइक ऑफ करायचंय. हा. शिवाजी महाराज लेफ्ट यंग संभाजी राजे बिहाइंड इन अ सेफ प्लेस ॲट डॅश. शिवाजी महाराजांनी त्यांचा जो मुलगा होता त्यांना कुठं ठेवलं होतं? तन्मय सांग. मथुरा. मथुरा. यस. ओके. आन्सर इज मथुरा. नेक्स्ट. शिवाजी महाराज सेंड बास्केट ऑफ डॅश टू साधूज अँड
मौलावीज आणि साधूला शिवाजी महाराजांनी कशाचे बास्केट पाठवले? अनिकेत सांग. टीचर परत क्वेश्चन बोला. शिवाजी महाराज सेंट baskets of dash to sadhus and Maulavis. Sweets. Okay, very good. Next. आता answer in one sentence सांगा. Okay. To whom did Shivaji hand over the administration of Swaraj before leaving for Agra? आग्रा सोडायच्या आधी शिवाजी महाराजांनी कोणाला ऍडमिनिस्ट्रेशन दिलं हँडल करायला? साची सांग. साची. यस टीचर. शिवाजी महाराज आग्र्याला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी कोणाला ऍडमिनिस्ट्रेशन हँडल करायला दिलं? एम्पायरला. नो. कोणाला माहिती आन्सर? तन्मय सांग. Shivaji handed over the administration of Swaraj to his mother Jijabai before leaving for Agra. कोणाला दिलं? त्यांच्या जिजाबाई. आईला, मदरला. हा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट. हु वेअर द ओनली पर्सन्स लेफ्ट विथ शिवाजी इन आग्रा? शिवाजी बरोबर कोण दोन व्यक्ती थांबले होते? अनिकेत सांग. आग्र्याला कोण दोघ जण थांबले होते शिवाजी सोबत? चला, कोण सांगतंय? कोण दोघ जण शिवाजी सोबत थांबले होते आग्र्याला? अनिकेत सांग पटकन. साची तू सांग. आवाज येतो माझा? टीचर. सांग मग. शिवाजी महाराजांसोबत कोण दोन व्यक्ती थांबले होते आग्र्याला? तानाजी. नो. नो. बघ नक्की आन्सर काय आहे. कोण थांबले होते? तन्मय सांग. टीचर मी सांगू? यस, अनिकेत सांग. हिरोजी आणि मदारी. हिरोजी फरजाद आणि मदारी मेहतर. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का कोण थांबले होते? हिरोजी फरजाद आणि मदारी मेहतर. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट. व्हॉट डिड शिवाजी डू फॉर हिज क्विक रिकव्हरी? माइक ऑफ कर. कोणाचा माइक ऑन आहे? माइक ऑफ करायचा पटकन, ज्याचा ऑन झाल्यानंतर आन्सर सांगून. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? व्हॉट डिड शिवाजी डू फॉर हिज क्विक रिकव्हरी? शिवाजी महाराजांनी लवकर बरं व्हावं म्हणून काय केलं? काय केलं शिवाजी महाराजांनी लवकर बरं व्हावं म्हणून? चला पटकन सांगा. कोण सांगते? तन्मय सांग. टीचर मी सांगू? शिवाजी started sending out a basket of sweet to sadhus and maulas for his quick recovery. मावलाच नाही येते, मौलावीज आहे. ओके, साधूज अँड मौलावीज. ओके, व्हेरी गुड. समजलं काय केलं शिवाजी महाराजांनी लवकर बरं व्हायसाठी? बघा, शिवाजी स्टार्टेड सेंडिंग आउट ह्यूज बास्केट ऑफ स्वीट्स टू साधूज अँड मौलावीज फॉर हिज रिकव्हरी. ओके. नेक्स्ट.
ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट लेसन कडे जाऊया. ओके, नेक्स्ट लेसन 14 लेसन, राईट. कुठला आहे? द फोर्ट इज कॅप्चर बट द लायन इज डेड. ओके, तर सांगा. तानाजी केम फ्रॉम दी विलेज डॅश. कुठल्या विलेजचा होता तानाजी? अनिकेत सांग. तानाजीचं विलेजचं नाव काय होतं? तानाजी. उमरातन. उमरठे. काय? उमरठे. तानाजी केम फ्रॉम द विलेज उमरठे. ओके, नेक्स्ट. डॅश वॉज द तानाजी ब्रदर. तानाजीचा ब्रदर. साची सांग, कोण होता तानाजीचा ब्रदर? शिवाजी. हा, तानाजीचा ब्रदर कोण होता? भाऊ. मी सांगू. सांग. सूर्याजी. Yes. Tanaji, the name of the Tanaji brother was Suryaji. Udayban, appointed by the Jai Singh, was the chief of the Dash fort. Udayban. Tanmay sang. Udayban, appointed by Jai Singh, was the chief of the Dash fort. कुठल्या फोर्टला उदयभानला अपॉइंट केलं होतं? टीचर मी सांगू. कोंढाणा. कुठल्या? कोंढाणा. येस, येस. नेक्स्ट. Answer in one sentence. Okay. In whose hand was the Kondana fort? Kondana fort. In whose hands was the Kondana fort? कोणाच्या हातात होतं कोंढाणा फोर्ट? कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? कोण सांगते? साची सांग. काय? कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? Teacher, the Kondana fort was in the hand of the Mughals. Kondana was in Mughal hands. Okay, मुघलांच्या हातात होता, राईट. नेक्स्ट. What did Jijamata say to Shivaji about the Kondana? अनिकेत सांग. जिजामाता काय बोलल्या कोंढाणा बद्दल? काय म्हणाले? लक्ष कुठे आहे? What did जिजामाता say to शिवाजी about कोंढाणा? कोंढाणा बद्दल जिजामाता शिवाजी महाराजांना काय बोलल्या? सांग. चला पटापट आन्सर करा. फक्त काय तन्मयने स्टडी केलाय का? बाकीच्यांना माहित नाही? लेसन सगळ्यांना शिकवलेत ना मी? अनिकेत सांग पटकन. साची माईक ऑन कर आणि सांग मला कोंढाणा बद्दल जिजामाता शिवाजी महाराजांना काय बोलल्या? चला पटकन. याचा अर्थ तुम्ही घरी स्टडी करत नाही. EVS 2 चा लेसन रीड करत नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं?
की आता पोर्शन कम्प्लीट झालाय तर काय करायचंय, रीडिंग क्वेश्चन आन्सर्स रीड करायला, लर्न करायला स्टार्ट करा. याचा अर्थ तुम्ही केले नाही, बरोबर ना? ओके. तन्मय सांग. Jitamata said to Shivaji, "It is not safe to leave the strong Kondana fort in enemy's hand. You must recapture it." येस, व्हेरी गुड. बघा इथेच आन्सर आहे. जिजामाता सेड टू शिवाजी, शिवबा, इट इज नॉट सेफ टू लिव्ह द स्ट्रॉंग कोंडाणा फोर्ट इन एनिमी हँड, यू मस्ट रिकॅप्चर इट. हा कोंडाणा किल्ला मुघलांच्या हातात सोडणं म्हणजे देणं काय सेफ नाहीये, आपण त्याला कॅप्चर करायला पाहिजे. ओके, असं जिजामाता बोलल्या. सगळ्यांनी लक्षात ठेवा आन्सर. नेक्स्ट, हू टूक चार्ज ऑफ कंपॅनियन ऑफ कोंडाणा. कोंडाण्याचं कंपॅनियन ऑफ कोंडाणा कोणी चार्ज केलं? आधी म्हणजे कोण बोललं? आधी लग्न कोंडाण्याचं, मग रायबाचे, असे कोण म्हणाले? कोणी घेतलं कोंडाणा जिंकण्याचा चार्ज? साची सांग आता तरी. टीचर मी सांगू आता. जिजाबाई. कोणी कोंडाणा जिंकला? पिक्चर बघितलंय ना तानाजी, त्याच्यात कोणी मी सांगू? कोंडाणा जिंकला? तानाजीने. येस. तर तानाजीने काय घेतलं? कोंडाणा जिंकण्याचं काय बोलतात, कंपॅनियन घेतलं. ओके, चार्ज घेतलं. ओके, तर काय आन्सर येणार? तानाजी टूक चार्ज दी कंपॅनियन ऑफ कोंडाणा. कळालं? माईक ऑफ करा, ज्याचा माईक ऑन आहे. ओके, चला नेक्स्ट. आता नेक्स्ट लेसन आहे अ मेमोरेबल सेरेमनी. चला, फिलिंग द ब्लँक. शिवाजी सिलेक्टेड डॅश ॲज द कॅपिटल ऑफ हिज किंगडम. अनिकेत सांग. रायगड. रायगड. ओके. शिवाजी कोरोनेशन टूक प्लेस इन डॅश. कधी झालं त्यांचं कोरोनेशन? 1647. नो, 47. कसं काय 47 ला होणार? 47 ला आपला 1674 आहे. 47 नाहीये, 74 आहे. कळालं सगळ्यांना? बघा इथे दिलंय, शिवाजी कोरोनेशन टोक प्लेस इन 1674. कळालं सगळ्यांना? कधी झालं त्यांचं कोरोनेशन? राज्याभिषेक कधी झालं? 1674. नेक्स्ट, answer in one sentence. The water of which 7 rivers was filled in a golden vessel. तर कुठल्या कुठल्या 7 नद्यांचं पाणी भरून आणलं होतं त्यांच्या राज्याभिषेकसाठी? कुठल्या कुठल्या नद्यांचं पाणी भरून आणलं होतं सोन्याच्या घागरीत? ओके, सांग. गोदावरी, कृष्णा, सांग. गंगा आणि सिंधू. अजून स्पेलिंग बोलू ना. बोल. गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा,
कावेरी. ओके, सगळ्यांनी लक्षात द्या. तर कुठल्या कुठल्या 7 रिव्हरचा बघा, गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी या 7 रिव्हरचं पाणी आणलं होतं. ओके, नेक्स्ट. What calendar did शिवाजी महाराज start from the year of his coronation? कुठलं कॅलेंडर त्यांचं स्टार्ट झालं मग त्यांच्या कोरोनेशन नंतर? कोण सांगेल? तन्मय सांग. Shivaji Maharaj started the coronation calendar from the years of his coronation. शिवाजी महाराज. ओके, कोरोनेशन Shivaji कॅलेंडर. Maharaj started शिवाजी महाराज started a new calendar, the coronation calendar. ओके, कुठलं? कोरोनेशन कॅलेंडर. नेक्स्ट. Why did शिवाजी महाराज have himself crowned? शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचं का ठरवलं? अनिकेत सांग. चला, कोण सांगतंय? शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्याभिषेक करून घ्यायचं का ठरवलं? कोण सांगतंय? तन्मय सांग. क्वेश्चन परत बोला. Why did शिवाजी महाराज have himself crowned? शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचं का ठरवलं? Shivaji Maharaj got himself crowned because he wanted everyone to know that Swaraj was firmly established. Okay, Shivaji decided to have himself crowned because everyone would come to know that Swaraj has been firmly established. Okay, समजलं सगळ्यांना? नेक्स्ट. Why did शिवाजी select the रायगड as the capital of his kingdom? शिवाजी महाराजांनी रायगडलाच का कॅपिटल ऑफ किंगडम म्हणून सिलेक्ट केलं? कोण सांगतंय? कोण सांगते शिवाजी महाराजांनी रायगडलाच का कॅपिटल म्हणून सिलेक्ट केलं? मी सांगू? ओके, सांग. Shivaji Maharaj selected Raigad as the capital of his kingdom because Raigad was a strong hill fort. It was easy to administer the kingdom and keep a watch on the enemy for Raigad. ओके, बघा, तर शिवाजी सिलेक्टेड रायगड as the capital of his kingdom because the Raigad was a strong hill fort from where it was easy to administer the kingdom and keep a watch on the enemy. ओके, इथे मी तुम्हाला आन्सर सुद्धा दाखवते. तुम्हाला तेवढं सुद्धा रीड करून बोलता येत नाही बाकीच्यांना? मी आन्सर इथे हे करते ना समोर. कधी लर्न करणार मग? नेक्स्ट. Why were जिजामाता eyes filled with tears of joy? जिजामाताच्या डोळ्यातून आनंद अश्रू का वाहू लागले? चला, कोण सांगते? त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू का यायला लागले? तन्मय सांग. Jijamata's eyes filled with tears of joy because her effort of third year had borne fruit.
The dream she nursed even before Shivaji's birth had at last come true. Because her 30 years effort had last borne fruit. The dream she had nursed even before Shivaji's birth had at last come true. So, Jijamata eyes were tears of joy. Okay? Filled with tears of joy. कळलं सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना आन्सर? फक्त तन्मयच आन्सर करतोय. बाकीचे लर्न नाही करत का घरी? साची, अनिकेत स्टडी करत नाही का घरी तुम्ही? चला नेक्स्ट लेसन, कंपॅनियन इन द साऊथ. Companion in the South. Filling the blanks. Venkoji Raje was looking after Shahaji Raje's dash Jagir in the South. Vellore, Tanjavur, Bangalore. कोण सांगतं आन्सर मला? मी सांगू? सांग. तंजावरी. तंजावरी. तंजावर. तंजावरी नाही ते. तंजावर. तंजावर. Okay. The capital of Qutub Shah kingdom was. कुतुब शहाची कॅपिटल कोण होती? कॅपिटल कुठली होती? कोण सांगतंय? गोलकोंडा. गोवळकोंडा. ओके. Okay. Next. Write the answer in one sentence. Why did Shivaji Maharaj want to meet Venkoji Raje? शिवाजी महाराजांना वेंकोजी राजांना का भेटायचं होतं? Why did Shivaji Maharaj meet to Venkoji Raje? चला कोण सांगतंय? कोण सांगते शिवाजी महाराजांना वेंकोजी राजांना का भेटायचं होतं? मी सांगू? ओके सांग. Shivaji Maharaj wanted to meet Venkoji Raje to resolve the dispute regarding the ancestral jungle in the south and to pursue him to help in the work of Swaraj. एक मिनिट, कुठे आन्सर? एक मिनिट मला आन्सर शोधू दे. Shivaji Maharaj thought that the personal meeting with Venkoji to resolve the dispute and Venkoji could be pursued to help in the work of Swaraj. ओके, म्हणजे त्यांना वाटलं की आपल्या दोघांमधले जे मतभेद आहेत ते आपण कमी करावे आणि तो आपल्याला स्वराज्यामध्ये हेल्प सुद्धा करेल त्याच्यासाठी. ओके. नेक्स्ट.
व्हॉट appeal वॉज मेड बाय शिवाजी महाराज टू व्यंकोजी राजे. शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजेला कुठलं appeal केलं म्हणजे काय असं कॉन्ट्रॅक्ट साईन केला असं. चला कोण सांगते. काय त्याने हे केलं. Shivaji Maharaj made an appeal to Enkoji Raje to help him in the work of Swaraj. येस, त्यांनी स्वराज्यासाठी त्यांना हेल्प करायला असं appeal केलं. ओके, कळतंय का सगळ्यांना आन्सर. He appealed to व्यंकोजी राजे to help him in the work of स्वराज. त्यांना स्वराज्यामध्ये हेल्प करण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या मागणी केली. What did शिवाजी महाराज say in the letter to व्यंकोजी राजे. त्यांनी व्यंकोजी राजेला एक लेटर लिहिलं होतं, त्याच्यात काय म्हटलं. त्याला कोण सांगतंय. Me. येस सांग. In his letter to Enkoji Raje, Shivaji Maharaj had stated, "Do not put your trust in your enemies. Follow the path of Wallower." वेल्लर बघा. शिवाजी महाराज सेड इन हिज लेटर टू व्यंकोजी राजे काय म्हटलं. डू नॉट पुट युअर ट्रस्ट इन युअर एनिमीज, फॉलो द पाथ ऑफ वेल्लोर. ओके, सगळ्यांना आन्सर कळतायत का. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फक्त तन्मयच एक आन्सर देतोय. साची माईक ऑन कर. आन्सर कळतायत तुला. साची, माझा आवाज येतोय साची. आन्सर कळतायत तुला. Yes, teacher. ओके. नेक्स्ट लेसन जाऊया आपण. लेसन नंबर 17, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड नेव्ही. ओके, कॅन यू टेल. फर्स्ट क्वेश्चन क्या. कैन यू टेल दिस नेम. द बुक विच टेल अस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट. त्या बुकचं नाव काय जे त्याच्यामध्ये फोर्टचं इम्पॉर्टन्स दिलंय. त्याला कोण सांगतंय. ज्या बुक मध्ये फोर्टचं इम्पॉर्टंट वगैरे इम्पॉर्टन्स दिलंय त्या बुकचं नाव काय. सांगा चला पटकन. तन्मय सांग. हॅलो, माझा आवाज येतोय. सांग मला त्या ज्या बुक होतं त्या बुक मध्ये सगळं काय बोलतात फोर्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली. त्या बुकचं नाव काय होतं. बघा इथेच लिहिलंय आज्ञापत्र. काय आज्ञापत्र. सगळ्यांनी लक्षात ठेवा. कळलं. नेक्स्ट, अनादर नेम फॉर सी फोर्ट. सी फोर्टला अजून काय बोलत होते. चला सांगा पटकन. सी फोर्टला अजून काय बोलतात. सी फोर्टला अजून काय बोलतात.
लेसन नंबर 17 ओपन करा आणि सांगा मला आन्सर. सी फोर्टला अजून काय बोलतात? साची सांग पटकन. नेव्या. काय बोलतात? हॅलो. मुरुड जंजिरा. ओनली जंजिरा. काय बोलतात? जंजिरा. जंजिरा. ओके. नेक्स्ट. राईट व्हॉट यू फील. शिवाजी महाराज इज राईटली कॉल्ड द फादर ऑफ इंडियन नेव्ही. असं का म्हटलं जातं शिवाजी महाराजांना? फादर ऑफ इंडियन नेव्ही. चला पटकन सांगा आन्सर. त्यांनी असं काय केलं होतं नेव्हीचं अरेंजमेंट की त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं? कोण सांगेल? चला सांगा पटकन. तन्मय आन्सर सांग. By raising an independent and strong navy, Shivaji Maharaj defined his territorial waters and established domination over the coastal area. He safeguarded his sea coast. This navy was the first of its kind of medieval India. That is why he is rightly regarded as the father of Indian Navy. कळलं? कळतंय का आन्सर? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके चला. आता मला हे तरी सांगा. राईट टू थिंग्स दॅट दिस ऑफिसर डीड. कुठली कामं करतात ही ऑफिसर? किल्लेदार. साची सांग किल्लेदार काय काम करतो? फेसबुक मध्ये बघून सुद्धा सांगायचंय. साची माईक ऑन कर आणि किल्लेदारचं काम सांग मला. साची. यस टीचर. हा किल्लेदार. किल्लेदार म्हणजे काय? किल्ल्यांचं रक्षण करतोय हवालदार. बघा इथं दिलंय चार्ट एवढा मोठा, किल्लेदारची कामं दिले. सांग मला त्याच्यातनं 2 कामं. इथे मी ओपन सुद्धा केलंय स्क्रीनवर. टू कीप. टू प्रोटेक्ट. टू प्रोटेक्ट अँड ऍडमिनिस्टर. administer the fort to side इश्यू. to issue orders to the सबनीस. subordinate and कारखानीस. कारखाने. ओके बघा. बस 2च सांगायचं. बघा किल्लेदारचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट अँड ऍडमिनिस्टर दी फोर्ट, म्हणजे किल्ल्याचा सगळा राज्यकारभार चालवायचा. आणि सबनीस आणि कारखानीस ते त्याच्यानंतर असतात. त्यांना ऑर्डर द्यायचं, त्यांना सांगायचं त्यांची कामं हे करा. किल्लेदार मेन असतो. ओके. आता सबनीसचे तन्मय सांग. to keep accounts, record income and expense on the fort, to collect रेव्हेन्यू. revenue tax from the subject on the fort
and around it. ओके, बघा सबनीसचं काय काम आहे, सगळं किल्ल्यावर जे जे लोक म्हणजे जिल्ह्यावर जे काही लागतं त्याचं सगळं अकाउंट, म्हणजे समजा त्यांना खायला धान्य वगैरे काय लागतं ते सगळ्यांचं काय करायचं, रेकॉर्ड बनवून ठेवायचे. ओके, किती किल्ल्याला किती खर्च लागला वगैरे, परत कुठल्या गोष्टीवर किती टॅक्स आहे ते. कारखानिक्सचं बघा काम काय, सप्लाय द ग्रेन्स अँड गुड्स टू दी पीपल लिव्हिंग ऑन द फ्लोट, म्हणजे जे किल्ल्यावर लोक राहतात त्यांना सामान वगैरे धान्य वगैरे पुरवायचं. नंतर टू अरेंज दी ॲम्युनेशन फॉर दी गन्स अँड फायर आर्म्स ॲट दी टाइम ऑफ वॉर, आणि जेव्हा युद्ध असतं त्याच्या टायमाला लोकांना दारू गोळा वगैरे तोफा वगैरे अरेंज करायच्या. ओके, नेक्स्ट लास्ट वाला लेसन कुठला आहे, मॅनेजमेंट ऑफ वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज. ओके, चला याचे क्वेश्चन आन्सर सांगा मला. चला याचा आपण हा टेबलच कम्प्लीट करूया. ओके, फर्स्ट नेम ऑफ द मिनिस्टर काय आहे, मोरोज त्रिंबक पिंगले. चला त्याचं डेझिग्नेशन काय आहे, कोण सांगेल? टीचर, प्रधान. ओके, नेक्स्ट अमात्य कोण होतं, साची सांग, अमात्य कोण आहे? अमात्य कुठला मिनिस्टर होता? चला पटापट आन्सर करा, तुम्हाला बघून सुद्धा सांगता येत टीचर नाही. मी ओके, सांग कोणतरी एकाने. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. ओके, रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे होते अमात्य. नेक्स्ट हंबीरराव मोहिते कोण होते, सेनापती. त्यांचं काम सांग मला, सेनापतीचं काम. साची सांग, सेनापतीचं काम काय होतं? किल्ल्यांची रखवाली करणं. जिथे चार्ट दिलाय ना, बुक ओपन केलं तू, त्या चार्ट मध्ये काय लिहिलंय बघ, सेनापतीच्या पुढे त्यांचं काम वाचून दाखवते मला. टीचर मी सांगू? यस, सांग तन्मय. डिफेन्स. डिफेन्स. नेक्स्ट मोरेश्वर पंडितराव कोण होते हे, साची आता तरी सांग. मोरेश्वर पंडितराव कोण होते, डेजिग्नेशन काय होतं त्यांचं? कोण होते ते मोरेश्वर पंडितराव? बघून सांगितलं तरी चालेल. हो मग आतापर्यंत मी तेच बोलते. तुम्हाला लर्न करायला सांगितलेलं घरी, पण तुम्ही केलं नाही. कोण होते? मोरेश्वर पंडितराव. पंडितराव. ओके, न्यायाधीश कोण होते, तन्मय सांग. न्यायाधीश. निराजी रावज. रावजी. निराजी रावजी. ओके, अनाजी दत्तो कोण होते? अनाजी दत्तो. टीचर, हम्म, सचिव.
नेक्स्ट मंत्री कोण होतं? मंत्रींचं नाव सांगा. दत्ताजी त्रिंबक वाकन्स वाकनीस. 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 आणि सुमंत कोण होते? रामचंद्र त्रिंबक दबीर. ओके. तर सगळे लेसनचे मी क्वेश्चन आन्सर्स घेतले, तुम्हाला परत घरी लर्न करायचे का? साची सगळे परत घरी लर्न करायचे. एक सुद्धा आन्सर दिलं नाहीये. तन्मयने तरी दिले थोडेफार. तरी सगळ्यांनी परत घरी लर्न करायचे सगळे क्वेश्चन आन्सर्स. कळालं? मंडेला मंडेलाच आहे की सॅटरडेला आहे ही एक्झाम? EVS 2 ची मंडेला आहे की सॅटरडेला आहे? मंडे. उद्या नाहीये, मंडेला आहे ना? मंडे. तर मंडे व तुमच्याकडे सॅटरडे, संडे आणि आजचा पण फ्रायडे 3 दिवस आहे. 3 दिवस तुमचा नीट अभ्यास व्हायला पाहिजे. ओके. आउट ऑफ मार्क्स पाहिजे मला. सगळे लेसन परत रिव्हायजन केलेत आपण. कालचं EVS 1 चा पेपर लिहिला का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. साची काल क्लासमध्ये का प्रेझेंट नव्हती? कुठे गेलेली? काल फक्त एक तन्मयच फक्त होता क्लासमध्ये. साची काल कुठे गेलेलीस तू? क्लासमध्ये का प्रेझेंट नव्हती? काल मी प्रेझेंट होतो. नाही, फक्त तन्मयच होता. तन्मयनेच फक्त सगळे आन्सर्स दिले होते मला EVS 1 चे. मराठीच्या क्लासमध्ये होतीस तू. रोज क्लास अटेंड करायचा आहे. ओके. चला मग सगळ्यांनी आज घरी लर्न करायचे क्वेश्चन आन्सर. ओके. आणि नीट एक्झाम मध्ये आन्सर्स लिहायचे. ओके. ओके. बाय एव्हरीवन. बाय मिस. बाय.